नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या सिरीजला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी, मित्रांनी, त्याचबरोबर वेगवेगळ्या शिक्षकांनी फार पूर्वीपासून ज्या कमेंट केलेल्या आहेत किंवा ज्या रिक्वेस्ट पाठवलेल्या आहेत, तर त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या विनंतीचा रिस्पेक्ट करून आपण हे आज एक वेगळ्या प्रकारची सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये सेट एक्झाम याविषयी आपण सविस्तर सिरीज सुरू केलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या सेट एक्झाममध्ये सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना व्यवस्थितरित्या आणि उज्ज्वल यश मिळावं या अनुषंगानं ही सिरीज आपण लॉन्च करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर सेट एक्झाम ही स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट या नावानं ओळखली जाते. आपलं जे पुण्याचं विद्यापीठ आहे, ज्याला की आपण सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले या नावानं ओळखतो, तर या विद्यापीठामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा आहे. आणि ही परीक्षा जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले आहेत किंवा जे अपियर आहेत, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्राध्यापक होण्याचं स्वप्न आहे, तर त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या परीक्षेचे फायदे, ही परीक्षा कशी दिली जाऊ शकते, या परीक्षेचं स्वरूप, या परीक्षेचा सिलेबस, प्रश्नांचं वेटेज, तर या सर्व बाबींचा विचार आपण या भागामध्ये करणार आहोत. तर चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. आणि जे विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण जे काही बदल झालेले आहेत, तर त्या बदलांविषयी आणि जे नवीन विद्यार्थी सर्वप्रथमच या परीक्षेला सामोरे जात आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती यामधून मिळणार आहे. तर चला मग या भागाला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, आज ज्या पद्धतीनं आपण व्हिडिओ तुमच्यासमोर लॉन्च केलेला आहे, तर MPSC फुले या चॅनल थ्रू हा व्हिडिओ तुम्ही पाहताय. आपली टॅगलाईन जी आहे, तर प्रयत्न उज्ज्वल यशासाठी, आणि या सेटच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण प्रॉपर वेनी नियोजनबद्ध तयारी करत आहोत. त्या अनुषंगानं MPSC फुले या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जसं आपण स्लोगन वापरतो नेहमी, की तुमचं म्हणजेच विद्यार्थी मित्रांचं यश आणण्यासाठी हे MPSC फुले चॅनल तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी, तुमचं यश खेचून आणण्यासाठी, मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्याला आपण तुमचे यश मिळवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तर या दृष्टिकोनातून ही टॅगलाईन आपण देऊन हा व्हिडिओ तुमच्यासाठी लॉन्च केलेला आहे. चला तर मग पुढच्या भागाचा विचार करूया. पहा, जर आपण एकंदरीत विचार केला, तर महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला MH सेट या नावानं ओळखलं जातं, असिस्टंट प्रोफेसरसाठी ही एक्झाम कंडक्ट केली जाते. UGC मार्फत ही एक्झाम कंडक्ट होत असते. आणि ती एक्झाम महाराष्ट्रामध्ये पुणे विद्यापीठ, ज्याला आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठ या नावानं ओळखतो, तर जे पुण्यामध्ये आहे, तर त्या विद्यापीठामार्फत ही एक्झाम कंडक्ट केली जाते. एकंदरीत जर विद्यार्थी मित्रांनो विचार केला, तर या परीक्षेचं स्वरूप खूप महत्त्वपूर्ण आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी परीक्षा देऊ इच्छिणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असणं गरजेचं आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, म्हणजेच कोणत्याही MAच्या किंवा कोणत्याही MSCच्या, म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन जे काही तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहात, तर त्यासाठी तुम्ही अपियर असणं तरी गरजेचं आहे. आणि अपियर असणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात, ते विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जे विद्यार्थी परीक्षा पास झालेले नाहीत, अपियर आहेत, असे विद्यार्थी जर ही सेटची एक्झाम त्यांचे रिझल्ट येण्यापूर्वी जर पास झाले, तरीसुद्धा त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण तशा विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा वेळ दिला जातो, जो की आपली डिग्री सबमिट करून आपलं जे काही आहे सेटचं पास झालेलं पासिंग सर्टिफिकेट, तर ते आपण या ठिकाणाहून मिळवू शकतो. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ही परीक्षा MA कंप्लीट झालेले विद्यार्थी देऊ शकतात. आणि MA कंप्लीट
होऊन बराच अवधी झालेले आहेत किंवा एखादी वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय नोकरीमध्ये आहेत, निमशासकीय नोकरीमध्ये आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं तयारी करत आहेत, तर अशा कोणताही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या परीक्षेला देण्यासाठी वयाची कोणत्याही प्रकारची मर्यादा आखून दिलेली नाही. निश्चितपणे एखादा प्राध्यापक जेव्हा जॉईन होतो त्यावेळेला तो 58 वर्षापर्यंत आपली सर्व्हिस करू शकतो. मात्र तो त्या व्यक्तीचं वय किती असलं तरी तो परीक्षा देऊ शकतो. नोकरीसाठी निश्चितपणे तुम्ही 58 वर्षापर्यंत या प्राध्यापक पदासाठी फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात. शिवाय सेटची एक्झाम देण्यासाठी तुम्ही कोणत्याही वर्षामध्ये ती एक्झाम देऊ शकता. अगदी 58 वर्षाच्या नंतर सुद्धा एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला परीक्षा द्यायची आहे तर ती सुद्धा व्यक्ती या एक्झामसाठी इलिजिबल ठरू शकते. वयाची त्याला पुढं कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. मात्र विद्यार्थी मित्रांनो, जी आपण परीक्षा देतो त्या परीक्षेला निश्चितपणे कुठलं ना कुठलं आपण एक ध्येय ठरवलेलं असतं आणि ते ध्येय ठरवूनच आपण ती परीक्षा देत असतो. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत तर ते विद्यार्थी परत सेटची एक्झाम देऊ शकतात. मात्र यावेळेपासून एक वेगळा निकष लॉन्च केलेला आहे आणि तो निकष म्हणजे जे विद्यार्थी ही सेटची एक्झाम देणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांना ही बाब कंपल्सरी आहे की तुम्ही ती परीक्षा देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की समजा एखादा विद्यार्थी सोशल सायन्सपैकी हिस्ट्री या सब्जेक्टमध्ये जर तो सेट पास झालेला असेल तर पुन्हा त्याच विषयामध्ये तो सेटची परीक्षा देऊ शकत नाही. आणि जर तसं करत असेल तर त्या विद्यार्थ्यावर या वेळेपासून दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. 2020 मध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी हे नियम अप्लाय आहेत. 2020 पासून हे नियम अप्लाय झालेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे. बरेच विद्यार्थी काय म्हणतात, मी 2 वेळा नेट पास आहे, मी 5 वेळा पास आहे किंवा मी अमुक वेळा पास आहे. तर तशा सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, बऱ्याच वेळेला आपण नोटिफिकेशन अर्धवट वाचतो किंवा वाचत नाही. मात्र तशा विद्यार्थ्यांनी ही एक्झाम देणं हे घटनाबाह्य वर्तन ठरणार आहे. मात्र इतिहासामध्ये जर एखादा विद्यार्थी सेट पास असेल तर तो इतर विषयाची सेटची परीक्षा देऊ शकतो. तो त्या वर्गाला अपियर असेल किंवा तो त्या विषयामध्ये डिग्री कंप्लीट केलेली असेल, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो, तर तो विद्यार्थी अशा स्वरूपाची परीक्षा देण्यासाठी पात्र असेल. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर आहे की एक विद्यार्थी एक वेळा सेट त्या विषयामध्ये पास झाला तर परत तीच एक्झाम किंवा त्याच विषयामध्ये सेट पास होऊ शकत नाही. त्याला ती परीक्षा देण्यासाठी पात्रता निकष तो पूर्ण करू शकत नाही. मात्र दुसरा कोणत्याही, समजा इतिहासमध्ये पास आहे, इतिहास सोडून तो कोणत्याही विषयाची परीक्षा देऊ शकतो. महाराष्ट्र राज्यामध्ये सेट इलिजिबिलिटी टेस्ट ही जी एक्झाम आहे तर ही पुणे विद्यापीठामार्फत तर घेतली जाते, ज्याला आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणतो. मात्र ही परीक्षा जवळपास एकूण 71 विषयामध्ये घेतली जाते. जर आपण पुढं पाहिलं तर हे 71 विषय या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. वरच्या बाजूला मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, त्याचबरोबर हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेवटचा विषय फिजिकल एज्युकेशन, असं एकंदरीत 71 विषयामध्ये ही परीक्षा आपण देऊ शकतो. 71 विषयामध्ये जे काही विद्यार्थी समाविष्ट असतात तर ते विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र आहे. शिवाय अर्थ, ॲटमॉस्फिअर किंवा आणखीन यापेक्षा वेगळे जे काही ओशोनोग्राफी किंवा आणखीन प्लॅनेटरी सायन्स सारखे जे सब्जेक्ट आहे तर अशा प्रकारच्या विषयामधले सुद्धा विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी इलिजिबल आहेत. ज्याला आपण जिओलॉजी या नावानं ओळखतो, तर त्या ठिकाणी जे वेगवेगळे विषय आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात. जिओग्राफी हा वेगळा सब्जेक्ट या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. त्या विषयाचे कोड फक्त आपण टाईप केल्यानंतर तो विषय येऊ शकतो. तो विषय सिलेक्ट करून आपण त्याचा फॉर्म भरू शकतो. आता हे झाली बेसिक इन्फॉर्मेशन विद्यार्थी मित्रांनो. मात्र ही परीक्षा देत असताना आपल्याला दुसरे आणखीन काही महत्त्वपूर्ण निकष लक्षात ठेवावे लागतील आणि ते निकष म्हणजे, जर समजा एखादा विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितो आणि तो विद्यार्थी जर ओपनचा असेल किंवा तो विद्यार्थी अन्य इतर कास्टचा असेल
जे SC आणि ST सोडून, तर त्या विद्यार्थ्याला कंपल्सरी 55% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेणं अपेक्षित आहे. जर त्यापेक्षा कमी गुण असतील तर तो विद्यार्थी त्या परीक्षेसाठी पात्र ठरू शकत नाही. बरेच विद्यार्थी हे फायनल डिग्रीमध्ये 55% कमी मार्क घेऊन ते उत्तीर्ण झालेले असतात अगदी, आणि ते विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरू शकत नाहीत. SC व STचे विद्यार्थी असतील तर ते मात्र 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क घेऊन जर परीक्षा उत्तीर्ण झालेली असतील तर मात्र ते विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र उमेदवार म्हणून कन्सिडर केले जातात. आता हा झाला परीक्षा कोणते विद्यार्थी देऊ शकतात या संदर्भाचा बेसिक डाटा. मात्र पुढे जर आपण या परीक्षेचं स्वरूप पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या असं लक्षात येऊ शकतं की या परीक्षेमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीचे 2 पेपर यामध्ये दिलेले असतात. सब्जेक्ट पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड यापैकी पहिला जो पेपर आहे तर तो पेपर सामान्य ज्ञानावर आधारित असतो, आणि दुसरा जो पेपर आहे तर सब्जेक्ट रिलेटेड असतो. जो व्यक्ती ज्या विषयामध्ये त्या सेटची परीक्षा देत आहे तर त्या विषयामध्ये तो त्या विषयासंबंधीचा सिलेबस ला अनुसरून तो एक्झाम देत असतो आणि त्यामध्ये तो सिलेबस मेन्शन केलेला असतो. पैकी पेपर क्रमांक प्रथम विषय जर आपण पाहिलं तर एकूण त्याच्यामध्ये 50 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाचं वेटेज हे 2 मार्काचं असेल आणि एकूण हा पेपर जो आहे तर 100 गुणांचा असेल. हा पेपर यासाठी 50 प्रश्न आहेत जे की MCQ बेस्ड असतील, ज्यांना आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन या नावानं ओळखतो, आणि त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन जे दिलेले आहेत ABCD, तर यापैकी त्या ॲन्सरला टिकमार्क करायचे असते. ॲन्सर शीट तुमच्याकडे वेगळी दिलेली असते. ही प्रश्नपत्रिका ज्या वेळेला विद्यार्थी तो कंप्लीट करतो तर त्यावेळेला तो प्रश्नपत्रिका आपल्यासोबत घरी घेऊन येऊ शकतो. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे त्यासोबत जी ॲन्सर शीट आहे तर त्या ॲन्सर शीटच्या खालच्या बाजूला कार्बन कॉपीसुद्धा दिलेली असेल, जी कार्बन कॉपी तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणतं नोंदवलेलं आहे त्याचा तो पुरावा म्हणून स्वतःकडे ठेवू शकतो. प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आहे आणि तुम्ही सोडवलेली जी ॲन्सर शीट आहे OMR शीट ज्याला आपण म्हणू, तर त्याची कार्बन कॉपीसुद्धा तुमच्याकडे असेल. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हा 50 मार्काचा पहिला पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी असेल. विद्यार्थी कोणत्याही स्वरूपाची जे 71 विषय दिलेले त्यापैकी कोणत्याही सेटच्या एक्झामला जर तो परीक्षा देत असेल तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा पेपर क्रमांक 1 देणं कंपल्सरी आहे. शिवाय जितके विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत किंवा 71 विषयामध्ये जे विद्यार्थी म्हणून परीक्षा देऊ इच्छिणार आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याला हा पेपर क्रमांक 1 कंपल्सरी आहे. यामध्ये 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला, एकूण 100 गुणांची परीक्षा, आणि वेळ जो दिलेला असेल तर तो 1 तास. सकाळी तुमचा पेपर बरोबर 10 वाजता सुरू होईल आणि 11 वाजता तो पेपर संपेल आणि बेल झाल्यानंतर तुमच्याकडच्या ॲन्सर शीट कलेक्ट केल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर सर्व विद्यार्थ्यांनी द्यायचाच आहे, कंपल्सरी आहे. शिवाय सर्वांचा सिलेबस हा सारखाच असेल. एक विद्यार्थी सायन्सची परीक्षा देतोय किंवा सायन्समध्ये सायन्सपैकी कुठल्याही एका सब्जेक्टमध्ये जर तो सेटची एक्झाम देऊ इच्छितो, मात्र त्याला हा पेपर देणं कंपल्सरी. आणि दुसरा एखादा जिओग्राफीचा असेल, हिस्ट्रीचा असेल किंवा कोणत्याही विषयाचा स्टुडंट असेल, त्या विद्यार्थ्याचा आणि त्याचा पेपर हा सारखाच असेल. परीक्षेमध्ये जी भाषा असेल, माध्यम ज्याला आपण म्हणू, तर ते इंग्रजी आणि मराठी अशा 2 माध्यमामध्ये ही परीक्षा होत असते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरी एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवायची आहे. या परीक्षेमध्ये पूर्वी हे 60 प्रश्न असायचे आणि सध्या हे फक्त 50 प्रश्न आहेत. हे 2020 म्हणजे यापूर्वी 2019 मध्ये सुद्धा याच बेसिसवर एक्झाम झालेली आहे, ज्यामध्ये 1 तासाचा वेळ देऊन 50 प्रश्न सोडवले गेले, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी होता. 10 ते 11 या वेळेमध्ये तुमची परीक्षा होणार आहे. तर अशा पद्धतीची, आणि विशेष म्हणजे आज रोजी तरी ही परीक्षा जी आहे तर OMR शीटवर म्हणजेच मॅन्युअली पेपर वर्कवरच ही परीक्षा कंडक्ट केली जाते. मात्र नेटची एक्झाम अशी नसते, ती ऑनलाईन पद्धतीनं होते. मात्र सेटची एक्झाम आज रोजी किंवा मी ज्या वेळेला 2020 मध्ये बोलतोय तर आजपर्यंत तरी तागायत ही परीक्षा जी आहे तर ही
पेपरवरच कंडक्ट केली जाते, ज्याला OMR शीट किंवा क्वेश्चन बुक म्हणू आपण, बुकलेट. तर त्या पद्धतीनंच ही परीक्षा कंडक्ट केली जाते. पैकी पहिला पेपर 100 मार्क, 50 प्रश्न, 1 तास वेळ. आणि दुसरा जो पेपर आहे तर तो तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असेल. कोण हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल किंवा आणखीन कोण लायब्ररी सायन्स किंवा अदर सब्जेक्ट असतील तर त्या विद्यार्थ्याचा पेपर त्या सब्जेक्टशी रिलेटेड असेल. यामध्ये एकूण 100 प्रश्न असतील. एक प्रश्न 2 मार्कासाठी असेल आणि 200 मार्काची ही परीक्षा असेल. यामध्ये तुम्हाला 2 तासाचा वेळ दिला जाईल आणि पहिला पेपर संपल्याच्या नंतर एक मध्ये तुम्हाला 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक दिला जातो. त्यानंतर परत दुसरा पेपर दिला जातो आणि तो पेपर तुमचा 11:30 ते 1:30 पर्यंत म्हणजेच 2 तासाचा यामध्ये पेपर दिलेला असतो. म्हणजे 11:30 ते 12:30, 12:30 ते 1:30 या 2 तासाच्या वेळेमध्ये हा पेपर तुम्हाला सोडवायचा असतो. यामध्ये सुद्धा पूर्ण पेपर हा मल्टिपल चॉईस बेसिस म्हणजेच MCQ वर आधारित दिलेला असेल. आणि दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हा पेपर तुमच्या विषयाशी रिलेटेड असेल. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमध्ये गणिताचा एकही प्रश्न नसतो. हे पूर्ण प्रश्न तुमच्या विषयाशी संबंधितच असतात आणि त्या अनुषंगानं पेपर दुसरा हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. मात्र हा पेपर पहिल्या पेपरपासून पूर्णपणे वेगळा असतो. प्रश्नांची संख्या दुप्पट, गुणांची संख्या दुप्पट, वेळेची जी काही आहे टाईम ड्युरेशन हा सुद्धा दुप्पट केलेला असतो. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर देत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला त्या विषयानुरूपच ते प्रश्न दिलेले असतात. हिस्ट्रीच्या विद्यार्थी हिस्ट्रीचे सिलेबस ओरिएंटेड क्वेश्चन्स असतील आणि जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांना जिओग्राफीचे असतील. ते सेट वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. पेपर फर्स्ट प्रमाणे आता पेपर फर्स्टमध्ये आपण पाहिले की सर्व विद्यार्थ्यांना सारखेच, मात्र पेपर सेकंडमध्ये तसा प्रकार नसतो आणि या दोन्हींचा मिळून रिझल्ट जो आहे तर तो शो केला जातो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर क्रमांक फर्स्टबद्दल थोडीशी माहिती पुढे घेऊया. पहा, जर आपण पाहिलं तर पेपर क्रमांक 1 जो आहे यामध्ये 50 प्रश्न, 2 गुणांसाठी 1 आहे, 100 गुणांची परीक्षा आहे, 1 तास वेळ आहे, 10 ते 11 या वेळेमध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे आणि मल्टिपल चॉईस बेसिस जी काय आहे प्रणाली आहे. सर्व प्रश्न यामध्ये सोडवणं कंपल्सरी आहे. दुसरी महत्त्वपूर्ण बाब, या परीक्षेसाठी जे सब्जेक्ट म्हणजे मध्ये सिलेबस जो मेन्शन केलेला आहे तर तो आपण प्राध्यापक होतोय त्या अनुषंगानं शिक्षक अभियोग्यता, तर शिक्षक अभियोग्यतेचे यामध्ये प्रश्न दिलेले असतील. संशोधन अभियोग्यता यावर सुद्धा भर दिलेला आहे. पर्यावरण शास्त्र म्हणजेच पर्यावरण शिक्षण यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. माहिती विश्लेषण, त्यानंतरचा सब्जेक्ट असेल माहिती तंत्रज्ञान, नंतरचा सब्जेक्ट असेल संप्रेषण कौशल्य, नंतर असेल उच्च शिक्षण प्रणाली आणि 8वा जो पार्ट आहे तर या सर्व विषयाशी संबंधित चालू घडामोडी, तर यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. मग शिक्षणशास्त्र असेल किंवा शिक्षण विभागाविषयी वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल, समित्या किंवा त्या संबंधीची इतर करंट अफेअर्सची क्वेश्चन्स हे आपल्याला विचारली जाऊ शकतात. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 8 विषय या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालेले आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की शिक्षक अभियोग्यता, संशोधन अभियोग्यता, पर्यावरण शिक्षण, माहिती विश्लेषण, माहिती तंत्रज्ञान, संप्रेषण कौशल्य, उच्च शिक्षण प्रणाली, चालू घडामोडी, तर या बाबीची माहिती आपल्याला यामध्ये नोंदवायची असते. याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणशास्त्र या विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकष वापरून गणितीय प्रणालीचा सुद्धा वापर केला जातो आणि गणितासारखा सुद्धा एक महत्त्वपूर्ण सब्जेक्ट या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. हे गणित मीन, मोड अशा पद्धतीचं, म्हणजेच या गणितीय प्रणालीमध्ये आपण जे शिक्षणशास्त्र विषयामध्ये विद्यार्थ्यांची सरासरी, विद्यार्थ्यांची इतर आणखीन डिटेल्स काढण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी जे गणितीय प्रणालीचा वापर करतो, तर ते सुद्धा प्रश्न या परीक्षेमध्ये 2 किंवा 3 कंपल्सरी विचारले जातात. शिवाय बुद्धिमत्तेवर आधारित सुद्धा महत्त्वपूर्ण प्रश्न यामध्ये विचारले जातात. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर पेपर क्रमांक 1 मध्ये एकूण 10 विषयाशी संबंधित माहिती देण्यात आलेली आहे.
10 विषयाशी संबंधित जवळपास एका विषयाशी संबंधित हे आपण जर प्रश्नांचं किंवा गुणांचं जर वेटेज पाहिलं तर एका विषयाला 10 मार्क म्हणजे जवळपास 10 100. तर एकंदरीत एका विषयाचे 5 प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि त्या 5 प्रश्नामध्ये 2 गुणासाठी 1 प्रश्न. मग असे एकंदरीत तुम्हाला 10 विषय आणि 10 प्रश्न 5 प्रश्न, मग एकंदरीत एक विषय 10 मार्कासाठी आपल्याला या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जो विद्यार्थी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे दोन्ही पेपर देतो, त्यानंतर या दोन्ही पेपरचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि दोन्ही पेपरचे गुण एकत्र केले जातात. ज्या विद्यार्थ्याला या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे त्या विद्यार्थ्याने कमीत कमी 40% गुण घेणं हे गरजेचं आहे. जो विद्यार्थी मागास प्रवर्गातून येतो त्या विद्यार्थ्याने कमीत कमी 35% गुण घेणं गरजेचं आहे आणि त्यापेक्षा जर कमी गुण घेतले तर तो विद्यार्थी त्या पात्रता यादीमध्ये म्हणजेच पास नापासच्या प्रक्रियेमध्ये इन्क्लूड होऊ शकत नाही. समजा अर्थशास्त्रासारखा एखादा कठीण विषय आहे आणि या विषयामध्ये एकूण विद्यार्थी परीक्षेला जर 150 बसले आणि 150 विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्याने 35 किंवा 40चा क्रायटेरिया जर पूर्ण केला नाही तर अशा विद्यार्थ्यांनी मग एकही विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास होणार नाही. पैकी विषयाचा रिझल्ट जो आहे तर तो 0% अशा पद्धतीचा लागतो. म्हणजेच काय तर खुला प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर त्याने 40% मार्क या दोन्ही पेपरचा विचार करता घेणं गरजेचं आहे आणि जर तो विद्यार्थी राखीव प्रवर्गातून असेल तर त्या विद्यार्थ्याने 35% मार्क घेणं हे क्रमप्राप्त आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर यामध्ये रिझल्ट जो लावला जातो तर समजा एका विद्यार्थ्याने 40 मार्क घेतले आणि तरीसुद्धा तो विद्यार्थी सेट परीक्षा पास होऊ शकत नाही किंवा होऊ शकतो. आता हा किंवा जो मध्ये जोडलेला आहे याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, एखाद्या विद्यार्थ्याला 40 मार्क पडले आणि असे त्या विषयामध्ये एकूण 40+ पडलेल्या मार्काच्या विद्यार्थ्यांची यादी बाजूला काढली जाते आणि त्या 40% मार्क पडलेल्या विद्यार्थ्याच्या यादीमधून रिझल्ट लावण्याचं जे प्रमाण आहे तर ते फक्त 6% आहे. म्हणजे 100 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जर 40 गुण किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर ते विद्यार्थी या रिझल्टच्या पात्रता यादीमध्ये समाविष्ट होऊ शकतात आणि पात्रता यादीमध्ये समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 40% किंवा प्लस तर त्या विद्यार्थ्यांच्या एकूण यादीपैकी फक्त 6% ओन्ली 6% स्टुडंटचा रिझल्ट ज्यांना की जास्त मार्क आहेत ते वरच्या बाजूनं बाजूला काढले जातात आणि म्हणजेच फक्त 6% विद्यार्थी हे इलिजिबल म्हणून कन्सिडर केले जातात आणि बाकीचे विद्यार्थी हे पात्र नाहीत. अशा पद्धतीचा त्यांना शेरा मिळू शकतो. त्याचबरोबर कास्टचे 35% किंवा 35%पेक्षा जास्तचे 6% रिझल्ट लावला जातो. हा प्रत्येक सब्जेक्टचा क्रायटेरिया असेल. याशिवाय जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितात तर त्यांनी UGC सेटच्या वेबसाईटवर जाऊन हे डिटेल्स पाहू शकतात किंवा आपण पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा हे डिटेल्स पाहू शकतो. ज्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरायचा आहे तो विद्यार्थी जर ओपनचा असेल तर त्या विद्यार्थ्याने 800 रुपये फीस भरणं गरजेचं असतं आणि ज्या विद्यार्थी मागास प्रवर्गातून येतो तर त्या विद्यार्थ्याने 650 रुपये फीस भरावी लागते. सेटची परीक्षा पास असेल तर तो व्यक्ती ही परीक्षा परत त्याच विषयामध्ये देऊ शकत नाही. ही महत्त्वपूर्ण बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो विद्यार्थी पास झालेला आहे तर तो विद्यार्थी परत त्याच विषयामध्ये देऊ शकत नाही. मात्र तो विद्यार्थी इतर कोणत्याही विषयामध्ये परीक्षा देण्यासाठी पात्र असेल. MAच्या अपियर स्टुडंटला सुद्धा ही परीक्षा देता येते. 2 वर्षामध्ये ते विद्यार्थी आपापले डॉक्युमेंट्स आणून सबमिट करतील आणि रिझल्टचा फायदा घेतील. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पास झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी हे ग्रॅज्युएशन
पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहेत असा कोणताही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. दुसरी महत्त्वपूर्ण बाब, या परीक्षेमध्ये कोणत्याही वयाचं बंधन नाही. ही महत्त्वपूर्ण बाब मी पुन्हा सांगण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना सर्व बाबीची माहिती व्यवस्थितरित्या कळावी. विद्यार्थी मित्रांनो, शेवटी सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला. जर या व्हिडिओशी रिलेटेड कसल्याही प्रकारचा तुमचा डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ही परीक्षा आपले जे विभाग आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग, यामध्ये 6 विभागांचा समावेश आहे. मात्र पैकी परीक्षेचे सेंटर हे 8 आणि 9 विभागामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण ही परीक्षा देऊ शकतो. पुणे, मुंबई, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद असे वेगवेगळ्या प्रकारचे विभाग यामध्ये आहेत. त्या विभागामध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. अशा 8 ते 9 विभागावर ही परीक्षा देण्याची व्यवस्था आहे. त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेचं प्रिपरेशन करायचं आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकांचा क्रमिक अभ्यासक्रमसुद्धा पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण असतं. क्रमिक पुस्तकं मोफत डाउनलोड करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहू शकतात. त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पाठवायला विसरू नका. थांबूया. धन्यवाद.